चला सुरू करूया. 3 वाजले. रिसोर्स मोबिलायझेशन. रिसोर्स मोबिलायझेशन मॅडम हा पेपर हे करा, नंबर नाव आणि हे कमी झालेत का येतील. स्ट्रॅटजीज फॉर बिझनेस सक्सेस. काय काय असतं आपलं रिसोर्समध्ये, आपण काय काय करू शकतो त्याची एक इमेज दिलेली आहे. तुम्ही ती इमेज पाहू शकता. काय काय येईल यामध्ये. बजेटिंग. बजेट तुमच्याकडे जे लावू ना, बजेटिंग तुमचं जे उद्योगाचं बजेट आहे ते. त्यानंतर प्लॅनिंग, कोणत्या पद्धतीने तुमचा उद्योग करणार आहात त्यासाठी तुमचं असणारं प्लॅनिंग. स्ट्रॅटर्जी, जो काही उद्योग आपण करतोय तर त्याचं सक्सेसफुल होण्यासाठी किंवा तो रन करण्यासाठी तुम्ही स्वतःची अशी एक दृष्टिकोन किंवा विचारधारा किंवा त्यासाठी करणारी जी कृती आहे तर तो भाग आहे. असेट. या असेटमध्ये तुमच्याकडे काय काय आहे. असेट हे फक्त एक वस्तूचं नाव नाही, तर तुमच्याकडे असणारी माणसं देखील असेट आहे तुमचे. तुमच्या उद्योगामध्ये तुमची फॅमिली जर असेल तर ते असेट आहे त्या उद्योगाचं. तुमचे जे कामगार आहेत ते देखील असेट आहे, की हे तुम्हाला या सगळ्या गोष्टी रेडी करण्यासाठी गरजेचं आहे. डिस्ट्रीब्युशन. डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय आहे, की फक्त वाटणी नाही किंवा त्याचं विक्री व्यवस्था नाही, तर याच्यात काय होते की तुमचा बिझनेस रन करण्यासाठी आपण त्या रिस्पॉन्सिबिलिटीज सुद्धा डिस्ट्रीब्यूट करणं गरजेचं आहे. किंवा सगळीच कामं मी करेल असं होत नाही, तर त्या वर्कर्सला, त्या फॅमिली मेंबर्सला, त्या असेटवरती त्या गोष्टी डिपेंड साठी डिस्ट्रीब्युशन गरजेचं आहे. आणि हे सगळे तुमचे रिसोर्सेस आहेत की त्याचं अलोकेशन आपण करतोय, की कोणत्या गोष्टीला कुठं काय कामाला लावायचं. त्याची इफिशियन्सी, की जसं मागाशी मी सांगितलं की 8 तासच कामगार काम करणे म्हणजे त्याची इफिशियन्सी राहते. आठवड्याला सुट्टी असणे म्हणजे तो माणूस पुढच्या आठवड्यामध्ये रिचार्ज राहतो, की तो नवीन काम करू शकतो. कंटिन्यू मशीन्स जरी चालवल्या तरी मशीन्स खराब होतात. मशीनला देखील त्याचा जो आहे त्याची इफिशियन्सी चेक करून त्याचा टाइम नुसारच चालवणं गरजेचं आहे. मॅनेजमेंट. मॅनेजमेंटमध्ये तुमचे जे काही डिसिजन्स आहेत, की तुम्ही स्वतः प्रमोटर आहात आणि तुम्ही जे डिसिजन्स घेताय त्यासाठी तुम्ही टीम ठेवू शकता, किंवा ही डेव्हलपमेंट जे आहे ऍडमिनिस्ट्रेशन, मार्केटिंग, प्रोडक्शन, या सगळ्या गोष्टी तुम्ही कशा नियंत्रित करणार आहात तर त्यासाठी तुमचं मॅनेजमेंट गरजेचं आहे. ऑप्टिमायझेशन. ऑप्टिमायझेशन हे शेवटी का घेतलं, कारण ह्या सगळ्या गोष्टी युटिलाइज कशा करता हे ऑप्टिमायझेशन वरती आहे. की ऑप्टिमायझेशन म्हणजे नेमकं काय हे, आणि हे सर्व एकामेकावरती डिपेंड आहे. की तुमचा जे रिसोर्स आहे त्याचं मोबिलायझेशन जर समजा व्यवस्थित झालं, ह्याची जर स्ट्रॅटेजी व्यवस्थित झाली तर त्या बिझनेसला सक्सेस होणं फिक्स आहे. सक्सेस होतातच. तर यासाठी रिसोर्स मोबिलायझेशन जो पार्ट आहे हा पार्ट प्रत्येक उद्योगासाठी गरजेचा आहे. आणि असणारे रिसोर्सेस तुमच्याकडे तुम्ही ते आत्ताच डिफाईन करा किंवा ठरवा. तुम्ही स्वतः त्या एखाद्या उद्योगामध्ये काम करताय, तुमचा जो उद्योग आहे ऍज अ प्रमोटर,
पण प्रमोटर असताना देखील तुम्ही कोणतं काम पाहायचं हेही गरजेचं आहे. मगाशी मॅडमनी सांगितलं की लोक फोन उचलत नाहीत, डिलिव्हरी लवकर घेत नाहीत. तर हा जो प्रकार आहे हा रिसोर्स मोबिलायझेशनचा प्रकार आहे, की हे जे आहेत यांना तुम्ही नियंत्रित करणं गरजेचं आहे की कोण कधी येणार आणि कोणतं काम करणार. तर हे रिसोर्सेस जे आहेत तर ते त्यासाठी ही डेव्हलपमेंट आहे. तर हे सेशन त्यावरतीच आहे. रिसोर्स मोबिलायझेशन का गरजेचं आहे, आता मी जसं सांगितलं तुम्हाला ते, की तुमचे रिसोर्सेस जे आहेत तर ते व्यवस्थित लागणं किंवा राईट वेने काम करणं याच्यावरती तुमचा बिझनेस सक्सेस होऊ शकतो. आणि हे जे आहे रिसोर्सेस हे तुमचं त्या उद्योगाचं एक लाईफ ब्लड आहे, की त्याच्याशिवाय तो उद्योग चालू शकणार नाही. सर्व गोष्टी नियंत्रित करण्यासाठी जे जे स्ट्रॅटेजीज आहेत, प्लॅन्स आहेत, हे आता यामध्ये तुम्ही असं बऱ्याच वेळा म्हणताल की आम्ही तर एकटेच आहोत. पण एकट्यामध्ये देखील प्रॉब्लेम काय आहे की टाइम मॅनेजमेंट गरजेचं आहे. एकच व्यक्ती असलं सगळी कामं करत असले तरी तो टाइम डिफाईन करा की सकाळी काय काम करायचंय, दुपारी काय करायचंय, संध्याकाळी काय करायचंय. या गोष्टी आजचे जसे सेशन्स झाले या सेशन्समध्ये मी सकाळीच सांगितलं की हे आपले सेशन्स आहेत किंवा ह्या गोष्टी आहेत आणि हे दुपारनंतर होणार आहे. तर याच्यामध्ये हा टाइम डिफाईन करणं गरजेचं आहे. आता हे तुमचे फायनान्शियल रिसोर्सेस आहेत. मगाशी जाताना हा आपला विषय झाला होता, लोन आणि क्रेडिट्स. तुम्हाला तुमच्या उद्योगासाठी हे गरजेच्या गोष्टी आहेत की तुम्हाला हे तुमचे रिसोर्सेस काय आहेत हे माहीत असणं गरजेचं आहे. आणि ज्या पद्धतीने आपण बोललो CGTMS 10 करोडपर्यंत आहे, तर लोन आणि क्रेडिट या प्रकारामध्ये CGTMS काम करतं. इन्व्हेस्टमेंट आणि इक्विटी. इन्व्हेस्टमेंट जी आहे ही स्वतःची वैयक्तिक असू शकते, पार्टनर जे असू शकते, आणि इक्विटी ही त्यावरती ठरणार आहे की कोणत्या बिझनेसमध्ये कोणाची किती इन्व्हेस्टमेंट आहे त्यावरती इक्विटी ठरते. आता उदाहरणार्थ 2 भाऊ आहेत, दोघांनी एक उद्योग उभा करण्यासाठी 50-50 लाख रुपये लावलेत, तर त्यांची इक्विटी ही 50% झाली, 50-50 झाली. इन्व्हेस्टमेंट जी आहे ती 50 लाख झाली. ग्रँड आणि सबसिडीज. ग्रँड आणि सबसिडीज मध्ये आपण आज जे सेशन अटेंड करतोय हे ग्रँड आणि सबसिडीजचं सेशन आहे. ग्रँड म्हणजे एखाद्या वस्तूसाठी किंवा एखाद्या डेव्हलपमेंटसाठी सरकारकडून तुम्हाला मिळणारी एखादी वन टाइम रक्कम म्हणजे ग्रँड. आणि सबसिडीज याचा पार्ट असा आहे की ती रक्कम तुम्हाला मिळणार आहे याची शाश्वती देणारी ती सिस्टीम आहे. की ती ग्रँड ह्याच्यामध्ये ग्रँड ही फ्रंट एंड येते आणि सबसिडी जी आहे ती फ्रंट एंड आणि बॅक एंड असते. क्राऊड फंडिंगचा जर विचार केला आपण तर सगळ्यात बेस्ट उदाहरण जर आपण पाहू शकतो तर शेअर मार्केट आहे. क्राऊड फंडिंगच म्हणता येईल त्याला. ती तुमची इन्व्हेस्टमेंट आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण त्या कंपनीसाठी ती क्राऊड फंडिंग आहे की ती जास्त लोकांकडनं पैसा जमा करते. तर याच्यामध्ये ही जर इमेज तुम्ही पाहिली, हा सगळा रिसोर्स जो आहे या बाजूचा हा सगळा तुमच्या मधल्या बिझनेससाठी येतोय आणि तो फ्लो तुम्ही मेंटेन करणं गरजेचं आहे. की फायनान्सेसचे ऑप्शन्स तयार करणं गरजेचं आहे. उद्योग सुरू करण्यासाठी ज्यावेळेस तुम्हाला पुढचं जे टार्गेट आहे की आपलं या वर्षीचे टार्गेट जे आहे 1 करोड आहे, 2 करोड आहे, तर त्यानुसार कच्चा माल लागणारी किंमत किंवा रक्कम ही ठरवताना येणार कुठून हे ठरवणं गरजेचं आहे. तर यामध्ये लोन आणि क्रेडिट, की लोनवर तुम्ही घेऊ शकता बँकेकडून. क्रेडिट जो पार्ट आहे त्या क्रेडिट पार्टमध्ये तुमच्या XYZ कुणी मित्रांनी तुम्हाला ती रक्कम देऊ शकतात, एखादे सिस्टीम तुम्हाला ती रक्कम देऊ शकते, किंवा तुमचं क्रेडिट कार्डवरती जे काही पॉईंट्स तयार आहे, तुमचं सिबिल जो आहे तुमचं जनरेट झालेलं त्याच्यावरून तुम्हाला क्रेडिट येऊ शकतं. GST जर समजा व्यवस्थित भरलेला असेल, त्याचे फायलिंग चांगल्या केलेले असतील तर त्यावरून ते क्रेडिट येऊ शकतं. इन्कम टॅक्स रिटर्न्स, जर समजा इन्कम टॅक्स रिटर्न 3 पूर्ण असल्यानंतर बऱ्याच वेळा लोनसाठी कोलॅटरल लागत नाही, तर ते तुमचं क्रेडिट आहे की तुम्ही 3 वर्ष चांगलं क्रेडिट मेंटेन केलंय म्हणून तुम्हाला त्या रकमेसाठी कोलॅटरल घेतलं जात नाही. तर हे जे 4 प्रकार आहेत, या 4 प्रकार मध्ये तुम्हाला फायनान्शियल रिसोर्सेस आहेत हे तुमचे
टूल्स आहेत फायनान्शियल की तुम्ही कुठून काय घेताय. हे दोन प्रकार जे आहेत तर यामध्ये प्रिपरेशन अ बिझनेस प्लॅन आणि पिच मीट एलिजिबिलिटी क्रायटेरिया. मगाशी येताना सहज डिस्कशन झालं तर मी या गोष्टी सांगितल्या होत्या तुम्हाला की तुम्ही तो क्रायटेरिया पूर्ण करणं गरजेचं आहे. तर त्यामध्ये काय होतंय की आपण प्रिपरेशनमध्ये ज्यावेळेस पाहिलं की तुमचा एक बिझनेस प्लॅन तयार पाहिजे की मला या क्वार्टरमध्ये हा 12 लाखाचा बिझनेस आहे. मी सुरुवातीला ते सांगितलं होतं. सॉरी, इयरली 12 लाखाचा बिझनेस आहे तर क्वार्टरली 3 लाखाचा बिझनेस आहे. तर त्या 3 लाखाचं तुमचं प्रिपरेशन प्लॅन तयार पाहिजे. तो प्लॅन तुम्ही ज्यावेळेस बँकेला सादर करता किंवा यासाठी सादर करता त्यानंतर बँक तुम्हाला लोन देणार आहे की माझ्याकडे एवढे ऑर्डर्स आहेत, एवढे वर्क ऑर्डर आहेत, एवढी ही आहे तर त्याला मला त्याच्या अगेन्स्ट तुम्ही लोन देऊ शकता का. तर त्या पद्धतीने हा बिझनेस प्लॅन एक्सपर्टीज कडून तुम्ही तयार करून घेऊ शकता. ज्यावेळेस तुमचं मोर फंडिंग आहे त्यावेळेस एखादा कन्सल्टंट असणं आवश्यक आहे आणि तो कन्सल्टंटच्या ऑथोराइज सिग्नेटरी शिवाय बँक ते डॉक्युमेंट व्हॅलिड धरत नाही की आपण सहज गेलो की मी प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केलाय आणि हे घ्या, बँक म्हणते याच्यावर सीए नाही, हे सीए कडनं करून आणा, कारण सीए हा ऑथराइज पर्सन आहे. तर त्यामुळे त्या प्रोजेक्ट प्लॅनमध्ये तुमचा बिझनेस दिसतो, तुमचं बॅलन्स शीट दिसतं, तुमचं प्रॉफिट लॉस स्टेटमेंट दिसतं. या सर्व गोष्टींसाठी सीए गरजेचं आहे आणि ते ऑथराइज सिग्नेटरी गरजेची आहे. हा प्रकार आहे मीट एलिजिबिलिटी क्रायटेरिया. एखाद्या गोष्टीची एलिजिबिलिटी असते की तुम्हाला तो उद्योग करण्यासाठी किंवा ती गोष्ट पूर्ण करण्यासाठी क्रायटेरिया दिले असतात. आता उदाहरणार्थ आपण जर मगाशी पाहिलं की आपला पीएमईजीपी अप्लाय करण्यासाठी एक एलिजिबिलिटी क्रायटेरिया होता की 18 वर्ष पूर्ण पाहिजेत, 8वी पास पाहिजे. तर हे जे आहे तर तसं उद्योगाचं पण असतंय की उद्योगाचं आपण बऱ्याच वेळा पाहतो एखाद्या ट्रस्टचं किंवा कोणी तुम्हाला विचारतं की ऑडिट आहे का. तर ऑडिट हे एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे की 1 वर्षाचं ऑडिट आहे, 2 वर्षाचं आहे, 3 वर्षाचं आहे आणि त्यामध्ये तुमचे फायनान्शियल बाकीच्या कंडिशन्स टर्म्स अँड कंडिशन दिसतात आणि तुमचं एलिजिबिलिटी क्रायटेरिया पूर्ण होतो. यामध्ये जर एक गोष्ट एक हे आहे स्कीम आहे महाराष्ट्र शासनाची स्मार्ट म्हणून. स्मार्ट योजनेसाठी साधारणतः 3 वर्षाचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे एफपीओसाठी, फार्मा प्रोड्युसर कंपनीसाठी किंवा कोऑपरेटिव्हसाठी. तर त्यामध्ये 60% पश्चिम महाराष्ट्रामध्ये सबसिडी मिळते, मराठवाड्यामध्ये 70%, विदर्भात जवळजवळ 80% आणि गडचिरोली जो दुर्गम भाग आहे त्यामध्ये 90% सबसिडी मिळते. आणि ही हे जे प्रोजेक्ट आहेत हे सीआर मधले आहेत, 10 सीआर पासूनचे पुढचे प्रोजेक्ट आहेत. तर त्यामध्ये एवढी सबसिडी मिळते. पण एलिजिबिलिटी क्रायटेरिया जर मॅच होत असेल तर तेवढी सभासद संख्या पाहिजे, तो सगळा क्रायटेरिया पाहिजे, फॉर्मॅट्स पाहिजेत, अशा सगळ्या गोष्टी आहेत. अशा काही कंपनीज आहेत ज्या आम्ही डेव्हलप केलेल्या आहेत ज्या आता स्मार्टमध्ये आहेत, मॅग्नेटमध्ये आहेत. मॅग्नेट म्हणून एक योजना आहे महाराष्ट्र शासनाचीच. तर मॅग्नेट योजनेला देखील हाच एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे, त्यामध्ये देखील तेवढीच सबसिडी मिळते. आणि मॅग्नेट ही जी योजना आहे ही मार्केटिंगसाठी आहे ॲग्रिकल्चरच्या. त्यामध्ये मॉल बाकीच्या गोष्टी वगैरे सगळ्या करू शकता तुम्ही आणि त्या देखील त्या अप्लाय आणि निगोशिएशनसाठी असतात. तर त्या पद्धतीने तुम्ही ते त्या योजनांना अप्लाय करू शकता, त्याचं निगोशिएशन करू शकता. याचे ऑफिसेस पुण्यामध्ये आहेत. या सगळ्या गोष्टी आहेत. इथं बालभारतीच्या शेजारी स्मार्टचं ऑफिस आहे आणि मला वाटतं आय थिंक स्वारगेटला मॅग्नेटचं ऑफिस आहे शारदा सेंटरला. तर या गव्हर्नमेंट यंत्रणा तुमच्या एलिजिबिलिटी क्रायटेरिया चेक करतात आणि तिथून ते सगळ्या गोष्टी तयार होतात. बिल्डिंग अ टीम. प्रत्येक उद्योगासाठी टीम ही गरजेची आहे. तुम्ही एक आहात आणि तुमच्याकडे पाठीमागे असणारी टीम ही तुमच्यासाठी काम करेल आणि ते काम करताना त्याचं जे रिक्रुटमेंट आहे तर ते त्यांचं टॅलेंट बघून घ्या. व्यक्ती कशी दिसते, कशी राहते याच्यावरती घेऊ नका. त्यांच्याकडे काय टॅलेंट आहे त्यानुसार त्यांचं हायरिंग करा. डिफाईन रोल करा, त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी ठरवा. कसं असतं की बऱ्याच वेळा काही लोकांकडे चांगले स्किल असतात पण काही त्यांच्याकडे व्यंग असतात. तर ती व्यंग दूर करून
किंवा न पाहता आपण त्यांना हायर करणं गरजेचं आहे. कोण चांगलं दिसतं म्हणून घेऊ नका, कोण चांगलं काम करतं म्हणून घ्या. हा महत्वाचा पार्ट आहे. कोण चांगलं बोलतं म्हणून घेऊ नका, तो काम खरंच करतो का हे पहा. तर त्या पद्धतीने हे आहे. आणि ही टीम बिल्डिंग जे आहे ही तुमच्या उद्योगाला पुढे नेणारी गोष्ट आहे. तर त्यामध्ये त्या व्यक्तीचा रोल काय असेल, ते काय काम करेल, रिस्पॉन्सिबिलिटीज काय असतील ह्या डिफाईन करा. त्या व्यक्तीला सांगा आणि ती टीम त्या पद्धतीने काम करेल. याच कंडिशनवरती सगळे कॉर्पोरेट्स आज उभा आहेत. मालक अंबानी असतात, पण ते कधीही एखादी नवीन फॅक्टरी गेल्यावर ओपनिंगला जात नाहीत, जागा बघायला जात नाहीत, खरेदीला जात नाहीत. ही सगळी अख्खी टीम करते. ते घरी असतात निवांत, त्यांची त्यांची कामं चालू असतात वेगळी. आणि हे आपल्याकडे असं होतं की मला एखादी गोष्ट करायची तर मी स्वतः जाणार, मला एखादी जागा बघायची तर मी स्वतः जाते. तर तिथं काय होतं प्रॉब्लेम, की जो माणूस आहे तर त्या माणसांना पाठवा आणि विश्वास ठेवा. त्या पद्धतीने ते माणसं वर्कआउट करतील, पुढे जातील. त्यांच्या स्किलवरती काम करा, त्यांच्या एक्सपिरियन्सवरती काम करा. आणि त्यांचं जे स्किल आहे, त्यांचं जे एक्सपिरियन्स आहे, तर त्याचा वापर आपल्या उद्योगाला कसा करता येईल हे पहा. काही लोक आपल्याकडे बरेच जर पाहिलं तर रिटायर्ड लोकांची खूप मोठी फौज तयार आहे. 58 किंवा 60 वर्षी रिटायर होतात, त्यानंतर ते निवांत असतात. पण त्या माणसांकडे 30 वर्षाचा एक्सपिरियन्स असतो त्या इंडस्ट्रीचा. पण त्यांना बाहेर का काढतात, कारण की कंपनी रूल्स. पण कंपनी रूल्स हे मायक्रोवाल्यांना नसतात. आपण मायक्रोमध्ये आहोत, आपल्याला काही हे नाही. आणि त्याचे ऑप्शन्स आहेत, कॅश पेमेंट करा, त्यांचं सॅलरी म्हणून देऊ नका, कॅश म्हणून द्या, मानधन म्हणून द्या, सेशनसाठी बोलवा, आपल्या लोकांना त्यांच्याकडून डेव्हलप करून घ्या. कारण की त्यांच्या इंडस्ट्रीचा जो एक्सपिरियन्स आहे 20-30 वर्षाचा, तर तो आपल्याला एका दिवसात मिळेल. त्यांचे एक्सपिरियन्स, त्यांच्या ज्या काही अनुभव आहेत, त्यामुळे आपली इंडस्ट्री डेव्हलप होईल. आपण सुरुवातीला हा एक विषय हाताळला होता, किंवा आपल्या बोलण्यातून त्या सगळ्या गोष्टी घडल्या होत्या. तर यात असं होतं की आपण जी लिव्हरेज टेक्नॉलॉजी करतोय किंवा ज्या गोष्टी ॲटोमाइज करतोय, सरांचं ॲटोमाइजचं प्लॅनिंग आहे की बाबा मला ते ॲटोमॅटिक मशीन घ्यायची. कशासाठी, की ॲटोमाइज प्रोसेस करायची आहे. आणि हा उद्योगाचा लिव्हरेजचा भाग आहे, ते गरजेचं आहे. एनहान्स प्रोडक्टिव्हिटी होते. मशीन आली की क्लॅरिटी वाढणार आहे, प्रोडक्शन चांगलं येणार आहे, आपोआप प्रोडक्शन चांगलं होणार आहे. आणि रिच न्यू मार्केट ट्रेंडनुसार मार्केटचं रिसर्च करा, नवीन मार्केटला एंट्री करा, नवीन मार्केटला जे काही येत आहे ते शिका, त्याच्यामध्ये एंट्री करून तुम्हाला पुढे डेव्हलपमेंटसाठी जाण्यासाठी त्याचा एक फायदा होईल. आता आपण याच्यामध्ये ज्यावेळेस नवीन मार्केटचा विचार करतो, नवीन मार्केट म्हणजे हे फक्त अवतीभोवती ट्रेंडनुसार चालतं, तर त्या ट्रेंडनुसार फक्त बिझनेस वाढवा. माणसं तीच आहेत, जागा तीच आहे, फक्त ट्रेंड वाढतोय म्हणून ते नवीन मार्केट आहे, बाकी वेगळं काही हे नाही. हे आहे इन्फ्रास्ट्रक्चर रिसोर्सेस. तर याच्यामध्ये काय काय आहे, आपला ऑफिस स्पेस आणि इक्विपमेंट. मग अशी आपलं ब्युटी पार्लर संदर्भात झालं होतं डिस्कशन. ते तुमचा स्पेस किती आहे, तुमच्याकडे इक्विपमेंट काय काय आहेत, याच्यावरून तुमची प्रोडक्टिव्हिटी ठरते. तुमच्याकडे येणाऱ्या फीज ह्या त्याच्यावरून ठरतात. तुमचं ऑफिस कोणत्या एरियात आहे, कुठं आहे, याच्यावरून देणारा कस्टमर हा पैसे देतो. हा पेमेंटचा भाग आहे. मुद्दा काय आहे की आता जर समजा मगरपट्टा सिटीमध्ये जर समजा ओपन जागा तर मिळत नाही, पण फ्लॅट घ्यायचं म्हणलं की 1 CR वरची रक्कम आहे. 1 RK सुद्धा 1 CR वरती मिळतो. तर तोच जर भाग आपण जर समजा विचार केला की नाही उरुळेला वगैरे बघू, तर तिकडे अख्खी बिल्डिंग येईल तेवढ्यात. पण मुद्दा काय आहे की इथला 1 CR वाला सुद्धा फ्लॅट मिळत नाही आणि तिकडची बिल्डिंग रिकामी असते. त्यांना तिकडं मार्केटिंग करताना मागे लागावं लागतं कस्टमरच्या, आणि इकडं असं आहे की एजंटच्या मागे लागावं लागतं की बघू एखादा फ्लॅट. हा जागेचा फरक आहे, तुमच्या इन्फ्रास्ट्रक्चरचा फरक आहे. तिथं येणारे कस्टमर किंवा त्या इक्विपमेंटनुसार आपलं पेमेंट वाढणार आहे, सगळ्या गोष्टी होणार आहेत. IT इन्फ्रास्ट्रक्चर
IT इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे तुमच्याकडे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे किंवा तुम्ही कोणती टेक्निक वापरताय. आता उदाहरणार्थ असं आहे की आपल्याकडे मोबाईल आहे, तो मोबाईलमध्ये व्हॉट्सअपमध्ये बऱ्याच वेळा ॲटो रिप्लाय जातो. माझ्या मोबाईलला तसं आहे, ॲटो रिप्लाय जातो की एखाद्या कस्टमरने जर आपल्याला हाय पाठवलं किंवा काही पाठवलं तर त्याला ॲटो रिप्लाय जातो. म्हणजे तो माणसाला हा मेसेज आहे किंवा मी तुझा मेसेज पाहिलाय, मी तुला थोड्या वेळाने रिप्लाय करतो, हा माझा पत्ता आहे. म्हणजे एखाद्याने हाय जरी पाठवलं तरी आपली सगळी माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचते की कुठं ऑफिस आहे, काय आहे, पत्ता कसा आहे, टायमिंग किती आहे, हे सगळं पोहोचतं. असा प्रकार आहे. त्याच्यानंतर पुढचा जो पार्ट आहे तो लॉजिस्टिक आणि सप्लाय चेन. लॉजिस्टिक आणि सप्लाय चेन हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असा आहे की ज्यांचे प्रोडक्शन इंडस्ट्री आहे, ज्यांना एखादी वस्तू एका जागेवरून दुसरीकडे पाठवायची, तर त्यासाठी हे गरजेचं आहे. सर्व्हिसमध्ये IT इंडस्ट्रीमध्ये याची गरज नाही, कारण की तिथे लॉजिस्टिक लागत नाही, ते ऑन द एअर जातं. तर याच्यामध्ये काय आहे, लॉजिस्टिकची कंडिशन अशी आहे की एखादं तुमच्याकडे येणारं जे माल आहे, तर ट्रक येत असेल तर तुम्ही सिटी क्राऊडेड एरियामध्ये ऑफिस जागा घेऊन फायदा नाही, कारण तिथं ट्रक जाणार नाही. तुमचा जर ट्रकनी लोड येत असेल तर तुमचं आउटसाईडलाच हे पाहिजे, गोडाऊन पाहिजे, कारण की तिथं ती ट्रक फिरली पाहिजे. त्याच्या आसपास ट्रान्सपोर्टची दुकानं पाहिजेत की जे ते हे होते. आता उदाहरणार्थ आपल्याकडे ज्यावेळेस MIDC एरिया डेव्हलप होतो, तिथले रोड मोठे असतात शहराच्या कम्पॅरेटिव्हली, की 10 मीटरच्या वरचे रोड असतात. का असतात की 2-3 ट्रक जरी एकत्र गेल्या तरी देखील तिथं ट्रॅफिक जाम नाही झालं पाहिजे, कारण तिथं येणारं हे ट्रकच आहेत. शहरातले रोड हे अरुंद असतात, तर तिथं हा प्रकार आहे. सप्लाय चेन तिथं डेव्हलप करता येते, तिथली लॉजिस्टिक सिस्टीम डेव्हलप करता येते. म्हणून इंडस्ट्रियल एरिया मधले रोड मोठे असतात, तिथं पार्किंग स्पेस मोठा असतो, वर्किंग स्पेस मोठा असतो तिथला. तर हा एरियाचं डिफायनेशन आहे की MIDC एरियामधले प्लॉट हे तुम्हाला एकरावरती मिळतील. मग एवढे का मोठे प्लॉट केलेत, कारण की तिथं मोठी इंडस्ट्री डेव्हलप ज्यावेळेस होईल त्यावेळेस तिथल्या जागेनुसार तिथली अडचण झाली नाही पाहिजे. तिथं 1-1, 2-2 गुंठ्यात जर प्लॉट केले तर तिथं राहणं सुद्धा मुश्किल होईल, कारण की पोल्युशन कंट्रोल, बाकीचं इन्व्हायरमेंट इफेक्ट हा सगळा वाढेल. म्हणून सप्लाय लॉजिस्टिक चेन हा इन्फ्रास्ट्रक्चर आणि रिसोर्सेसचा भाग आहे, जो आपण स्वतःही पाहायला पाहिजे. आता उदाहरणार्थ वैयक्तिक आपल्याकडे जर शहरात फिरायचं आहे तर शहरात फिरताना 2 व्हीलरच घेऊन फिरलं पाहिजे. 4 व्हीलर आपल्याकडे जर असली तर कारच फक्त फिरवायची, मोठा ट्रक टेम्पो घेऊन शहरात फिरू शकत नाही. लॉजिस्टिक की कुठं जायचंय, कसं फिरायचंय त्याच्यावरून असं. इथल्या इथं जर समजा हायरिंग करायची आपल्याला, एखादी वस्तू मागवायची Amazonची, फ्लिपकार्टची, तर ती इथं 1 डे डिलिव्हरी काय येते, कारण की इथंच गोडाऊन आहेत पुण्यामध्येच, इथंच त्या वस्तू आहेत, इथं स्टॉक आहे आणि तिथून ते येते. तर त्या पद्धतीने ही सप्लाय आणि लॉजिस्टिक चेन ही काम करते. कन्क्लुजन. रिसोर्स मोबिलायझेशन नेमकं काय? रिसोर्स मोबिलायझेशन, द राईट रिसोर्सेस टू ड्राईव्ह बिझनेस सक्सेस. या सगळ्या गोष्टी बिझनेस सक्सेस करण्यासाठी आहेत की तुम्ही ते रिसोर्सेसचं जे अरेंजमेंट आहे किंवा त्यांची जी व्यवस्था आहे ही व्यवस्थित लावली तरच बिझनेस सक्सेस होणार आहे. आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, जसे लॉजिस्टिक होते. त्यामुळे एखादा उद्योग सुरू करताना आपली जागा कुठं आहे, आपण काय प्रोडक्शन करणार आहोत, कशासाठी करणार आहोत, कुणासाठी करणार आहोत, किती करणार आहोत, म्हणजे जे आपले जे मगाशी प्रकार जो Wचा जो होता तो व्हाय, हू, वेअर, व्हॉट, हे सगळं जे आहे हे प्रत्येक जागेवरती येते आणि मग आपला बिझनेस डेव्हलप होतो. याच्यामध्ये कोणाला काही शंका? ओके, हां. तो पेपर कुठपर्यंत पोहोचला? तर 18 लोक आहेत इथे सध्या, यात 17 आहेत. एनिवेज, कोणाची राहिली सही?
आजच्या दिवसातलं हे शेवटचं टॉपिक आहे किंवा शेवटचं सेशन आहे. आणि जे खूप महत्त्वाचं आहे, प्रत्येक उद्योग उभा करण्यासाठी याची गरज असते. प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, बेस्ट फॉर स्टार्टअप्स, हाय क्रेडिबिलिटी, अलाउ FDI. प्रायव्हेट लिमिटेड जी कंपनी आहे ही आपल्याकडे लिगल स्ट्रक्चरमध्ये आपण पहिल्यांदा पाहतो. प्रायव्हेट लिमिटेड म्हणजे कंपनी म्हणजे काय की प्रायव्हेट लिमिटेड, आता बऱ्याचशा कंपन्या प्रायव्हेट लिमिटेड असतात, तर ते शेअर होल्डर असतात की एखादी कंपनी रजिस्टर करण्यासाठी MCA कडे ऍप्लिकेशन केलं जातं. MCA म्हणजे मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेशन अफेअर्स. तर त्याच्यामध्ये आपण प्रायव्हेट लिमिटेड एखादी कंपनी रजिस्टर केली यासाठी 2 डायरेक्टर लागतात. कोणतेही 2 जण एकत्र येऊन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी करू शकतात. तर यामध्ये 1 लाख शेअर्सचं साधारणतः कॉन्ट्रीब्युशन असतं. शेअर्सची क्वांटिटी आहे ती रक्कम तुम्ही ठरवू शकता. आणि याच्यामध्ये तुम्ही बाहेरच्या जे आहेत फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट घेऊ शकता. सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे सध्या. बाहेरचा जो फंड येतो तो आपल्याकडे 90% हा प्रायव्हेट लिमिटेड मध्ये येतो. मग तो इथलाच फंड असेल किंवा तिकडचा येत असेल तो भाग वेगळा, पण येतोय FDIच्या नावाखाली. दुसरा प्रकार जो आहे तो लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप. याच्यामध्ये काय होतं की LLP म्हणतात त्याला. LLP तुम्ही हे नाव ऐकलेलं असेल. तर LLP मध्ये असं आहे की आपण LLP मध्ये ज्यावेळेस काही पार्टनर असतात वेगवेगळ्या इंडस्ट्रीचे असतात. एक जण इन्व्हेस्टर असतो, दुसरा ऑपरेशन पाहणारा असतो, तिसरा लॉजिस्टिक पाहणारा असतो, आणि असे मित्र एकत्र येतात आणि मग LLP तयार करतात. तर LLP मध्ये काय होतं की त्या पार्टनरची जी लायबिलिटी आहे त्याच्या शेअरवरती अवलंबून असते की जेवढं शेअर, जेवढी रिस्पॉन्सिबिलिटी, तेवढ्यावरती तो काम करणार. आणि जर समजा कंपनी लॉस मध्ये गेली, इन केस काही डिफॉल्ट मध्ये गेली, तर तो फक्त तेवढ्याच त्याच्या स्वतःच्या कॉन्ट्रीब्युशन साठी लायबल राहतो आणि जास्त काही त्याचं कॉन्ट्रीब्युशन त्यामध्ये राहत नाही किंवा त्याची जास्त रक्कम काही जात नाही. हा प्रकार जो आहे हा प्रोटेस्ट पर्सनल असेट्ससाठी आहे की कंपनी लॉस मध्ये गेली म्हणून डायरेक्टरची संपत्ती जप्त होत नाही. प्रायव्हेट लिमिटेडला होते, प्रायव्हेट लिमिटेडला केसही होते. ते डायरेक्टर पूर्ण 100% रिस्पॉन्सिबल असतात. 2 जण आहेत किंवा जेवढे काय असतील तेवढे. LLP मध्ये तसं काही नाही. LLP मध्ये जो तो पार्ट ज्याचा त्याचा जो आहे तो वैयक्तिक असतो. आणि वैयक्तिक मध्ये असं होतंय की ज्यावेळेस आपण ते एक CA आहेत असं धरा, एक CA आहेत की जे कंपनी फायलिंग करतील, त्यानंतर एक प्रोडक्शन मॅनेजर आहे की जे प्रोडक्शन करतील, एक एक्सपोर्टर आहे की जे प्रोडक्शन बाहेर विकतील, एक मॅन्युफॅक्चर आहे जे मॅन्युफॅक्चरिंग करतील. तर त्यांची लायबिलिटी त्यांच्या कामापुरतीच आहे की जो माणूस जे काम करणार तेवढीच लायबिलिटी, आणि त्याच्यात जर लॉस झाला तर त्या व्यक्तीचा वैयक्तिक लॉस, दुसऱ्याचा लॉस नाही.
प्रोडक्शन वाल्याने जर प्रोडक्शन केलं नाही तर तो मॅन्युफॅक्चर वाल्याचा लॉस नाही किंवा विक्रीवाल्याचा लॉस नाही, तो त्याच व्यक्तीचा, आणि हे त्याच्यात लिहिलेलं असतं. तिसरा प्रकार 1% कंपनी. ही सोल प्रॉपरेटरशिप असते. एका माणसाची कंपनी असते, ही देखील एमसीए रजिस्टर असते, आणि याच्यामध्ये काय होते की ह्याची जी लायबिलिटी असते ही त्या व्यक्तीच्या वैयक्तिक स्वतःवरती अवलंबून असते. म्हणजे तुम्ही आज जशी प्रॉपरायटरशिप फर्म चालवताय तर त्याच पद्धतीचं हे आहे, फक्त रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे, बाकी काय नाही. आणि कम्प्लायन्सेस हे सगळ्यांसाठी करावं लागतात. सोल प्रॉपरायटरशिप जे सध्या तुम्ही करताय, या 4 प्रकारामध्ये आपल्याकडे रजिस्ट्रेशन होतं. या 4 प्रकाराच्या आपल्याकडे कंपन्या असतात. त्याच्यापेक्षा वेगळा प्रकार तुम्हाला माहिती आहे एखादा? ओके, अजून? पार्टनरशिप फर्म, याच्यामध्ये आपण पार्टनरशिप म्हणून रजिस्ट्रेशन करू शकतो. एमसीए ला रजिस्ट्रेशन असावं असं काही नियम नाही. पार्टनरशिप फर्म ही जी आहे ही तुमच्या लिगली ऍग्रीमेंट बॉन्डवरती होते. त्याच्यापेक्षा वेगळं त्याला आयडेंटिटी जर करायची असेल तर मग निबंधक जे असतात, सहकार निबंधक, त्यांच्याकडे रजिस्ट्रेशन होतं आणि त्या फॉर्मॅलिटीजमध्ये पार्टनरशिप ही कंपनी तयार होते. पण पार्टनरशिपला एमसीए ला रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही. तिकडे जर रजिस्टर करायचं झालं तर प्रायव्हेट लिमिटेड होते. तिथं पार्टनरशिप हा क्लॉज नाही, तर डायरेक्टली प्रायव्हेट लिमिटेड आहे की त्यामध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त पार्टनर असतात. त्यामुळे याच्यात हे केलं नाही. आता याच्यामध्ये पहिल्यांदा फॉर्मॅलिटीज काय असतात, एखादी कंपनी रजिस्ट्रेशन करण्यासाठी काय काय असतं? पहिल्यांदा डिजिटल सिग्नेचर असतं, डीएससी. तुम्ही पाहिलं असेल बऱ्याच लोकांकडे डीएससी आहे, छोटं पेन ड्राईव्ह सारखं असतं डीएससी. आता आपल्याकडे येणारे जे काही डॉक्युमेंट्स आहेत सध्याचे, आपल्याकडे बघा काय काय येतं, उत्पन्नाचा दाखला, त्यानंतर तहसीलदार जे जे काही ह्याच्यावरती सहाय्य करतात त्या सगळ्या डिजिटल असतात. डिजिटल सिग्नेचर असं राईट टिक येते फक्त ग्रीनवाली, तर ते डीएससी आहे आणि ही प्रत्येक डायरेक्टरसाठी गरजेची आहे. पुढचा पार्ट, डायरेक्टर आयडेंटिफिकेशन नंबर, डीन. डीन हा 8 अंकी नंबर असतो. आपला जसा आधार कार्ड आहे, जसं पॅन कार्ड आहे, तर त्या प्रकारचा आयडेंटिटी नंबर हा 8 अंकी डिजिटल असतो. तर हा डीन असतो. हा डीन हा भारतात एकच असतो. आपण जर भारतात रजिस्टर केलं, तुम्ही इथं करा कुठेही केलं, तर डीन तुमचा एकच असतो आणि डीन असल्याशिवाय कोणत्याही कंपनीच्या बॉडीवरती जाता येत नाही. एक डीन असेल तर साधारणतः 25 कंपन्यांच्या बॉडीवरती जाता येतं कंपनीच्या, आणि ग्रुप ऑफ कंपनीज असेल तर त्या 25 ग्रुप ऑफ कंपनीजच्या बॉडीवर जाता येतं. उदाहरणार्थ अदानी जे आहेत सध्याचे, तर त्यांच्याकडे साधारणतः 150 ते 200 कंपन्यांचे ग्रुप आहेत आणि त्याच्यावरती ते डायरेक्टर आहेत, म्हणून ते होल अँड सोल आहे. टाटा तीच कंडिशन आहे. टाटा ही ग्रुप ऑफ कंपनीज आहेत, टाटा एक कंपनी नाही, पण त्यांचे ज्या बॉडीज असतात त्या बॉडीजवरती असणारे डायरेक्टर म्हणजे त्याचे होल्डर. पहिल्यांदा एखाद्या कंपनीचं रजिस्ट्रेशन करताना नेम अप्रुव्हल घ्यावं लागतं एमसीएचं. तर ह्याच्यामध्ये काय असतं की एका सारखं 2 नावं चालत नाहीत. आता उदाहरणार्थ आपण जर म्हणलं की रिलायन्स नावाने आपण रजिस्ट्रेशन करू, तर ते नाव आपल्याला मिळत नाही. का? कारण की त्या नावाने ऑलरेडी कंपनी चालू आहे. टाटा पुढं जे काही नाव असेल XYZ, तर त्या नावाने आपण टाकलं तर ते मिळत नाही. का? कारण की ऑलरेडी कंपनी चालू आहे. जी कंपनीचं नाव नाही अशा ह्याच्याने ते रजिस्ट्रेशन होतं आणि ते मिळतं. यामध्ये देवाचं नाव चालत नाही, जागेचं नाव चालत नाही, धर्माचं नाव चालत नाही. ती नावं जर टाकली तर ते रिजेक्ट करतात. आता याच्यामध्ये ड्राफ्टिंग मध्ये काय असतं की आपली कंपनी कशा पद्धतीने रन करायची यासाठी
एक MOA असतं, मेमोरंडम ऑफ असोसिएशन. याच्यामध्ये कंपनीचे काय काम करणार आहे, काय ऑब्जेक्टिव्ह आहेत, काय त्यांचे केवढे आपण ज्या गोष्टींवरती काम करणार आहोत, तर ते MOA मध्ये असते. आणि आपण ते डॉक्युमेंट रेडी केल्यानंतर आपल्या कंपनीचं टार्गेट ठरतं की आपल्याला काय काम करायचं. त्याच्या पुढचा पार्ट आहे AOA, आर्टिकल ऑफ असोसिएशन. आर्टिकल ऑफ असोसिएशन काय असतं? कंपनीचे नियमावली असते. आता जर कुणी समजा ट्रस्ट वगैरे जर रन करत असतात तर त्यांना माहित असेल की उपविधी असते. उपविधीला AOA म्हणतात, आर्टिकल ऑफ असोसिएशन. याच्यामध्ये नियम्स असतात, रेग्युलेशन्स असतात, रूल्स असतात की या कंपनीमध्ये कोणाला घ्यायचं, कोणाला नाही घ्यायचं, किती दिवस चालवायची, काय करायचं, कुठे करायची, कशी करायची, हे सगळं AOA मध्ये असतं. इनकॉर्पोरेशन प्रोसेस हा सेकंड फेज आहे. म्हणजे आता आपले डॉक्युमेंट्स तयार झालेत. उदाहरणार्थ सर्टिफिकेट आहे. हे सर्टिफिकेट येण्यासाठी काय काय लागतं? फर्स्ट ऍप्लिकेशन करावं लागतं. त्यानंतर आपल्याला पॅन नंबर अलॉट केला जातो. पॅन कार्ड येतं त्या नावाचं आपल्याला. जर ते नाव सिलेक्ट झालं तर तिसरं जे आहे ते टॅन येतं, टॅक्स डिडक्शन अँड कलेक्शन अकाउंट नंबर. पॅन आणि टॅन वेगवेगळे आहेत. आणि त्यानंतर सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन येतं. त्याच्यावरती त्याची रजिस्ट्रेशन डेट असते आणि तीच जी तारीख आहे ती आपल्या कंपनीचं जन्मदिनांक किंवा बर्थ सर्टिफिकेट असतं. ओके, आता इथपर्यंत कंपनीचा जन्म झालेला आहे, इनकॉर्पोरेशन झाले. तिसरा पार्ट इसेन्शियल पोस्ट इनकॉर्पोरेशन स्टेप्स. तर काय काय करावं लागतं आपल्याला त्यानंतर पुढे? आपल्याकडे एकदा ते सर्टिफिकेट भेटलं की त्याचं घड्याळ सुरू होतं, त्याच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करण्याचं. रजिस्ट्रेशन डेट झाली सुरू की सुरू होतं. आपल्याला पहिल्यांदा त्याचं बँक अकाउंट उघडावं लागतं. आणि बँक अकाउंट उघडण्यासाठी आपलं आर्टिकल ऑफ असोसिएशन जे आहे त्या पद्धतीने बोर्डचं रिझोल्युशन करून घ्यावं लागतं. बोर्ड म्हणजे जे डायरेक्टर आहेत, डायरेक्टर बॉडी जे आहे, तर त्यांचं रिझोल्युशन एक पत्रक असतंय किंवा आम्हाला या व्यक्तीच्या नावाने कंपनीचा ऑथराइज पर्सन अशा पद्धतीने सेव्हिंग अकाउंट, करंट अकाउंट हे तुमच्या बँकेत उघडायचंय, अशा पद्धतीचं ते बोर्ड रिझोल्युशन असते. त्यानंतर अपॉइंटमेंट असते फर्स्ट ऑडिटर. फर्स्ट ऑडिटर हा 30 दिवसाच्या आत निवडायचा असतो. म्हणजे एखादा CA किंवा CS, चार्टर्ड अकाउंटंट किंवा कंपनी सेक्रेटरी, या दोन व्यक्तींना तुम्ही ते फर्स्ट ऑडिटर म्हणून नेमू शकता. पण 30 दिवसाच्या आत हा नियम आहे. जर समजा 30 दिवसाच्या आत जर तुम्ही ते केलं नाही तर दिवसाला पेनल्टी लागणं सुरू होतं. सर्टिफिकेट ऑफ कमिटमेंट ऑफ बिझनेस फॉर्म INC 20A ह्या कंपनीच्या शेअर्स साठी आहे. हे शेअर्स कॅपिटल काय असेल आपलं त्याबद्दल, तर ते 180 दिवसात ते आपल्याला पूर्ण करायचं असतं. आपण ज्यावेळेस CA अपॉइंट करतो, CA हे फॉर्मॅलिटीज पूर्ण करतात. आणि त्यानंतर शेअर सर्टिफिकेट हे इश्यू करतात. शेअर सर्टिफिकेट हे प्रिंट करायचं असते. बऱ्याच लोकांकडे शेअर सर्टिफिकेट असतील, जर जवळपासच्या कंपन्या असतील तर त्यांची शेअर होल्डिंग ती देतात की आमचे एवढे शेअर्स घ्या, तेवढे शेअर्स घ्या. शेतकऱ्यांसाठी हे बऱ्यापैकी होत आहे. शेतकरी उत्पादक कंपन्यांचे बरेचसे शेअर्स हे शेतकऱ्यांना दिले जातात. तर ते 60 दिवसाच्या आतमध्ये प्रिंट करून घ्यायचे असतात.
त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन आणि लायसन्सेस काय काय लागतात आपल्याला. आता कंपनी रजिस्टर झाली, शेअर सर्टिफिकेट पूर्ण झाले, वाटप झाली, त्याची बँक अकाउंट उघडले, हा जीएसटीचा नियम आहे. आपल्याकडे जर समजा एखादं युनिट असेल, जर मॅन्युफॅक्चरिंग युनिट असेल आणि ज्याचं जर टर्नओव्हर 40 लाख क्रॉस करत असेल तर त्यांना जीएसटी सर्टिफिकेट काढणं किंवा जीएसटी रजिस्ट्रेशन करणं हे कंपल्सरी आहे. जर सर्व्हिस बिझनेस असेल, जर 20 लाखाच्या पुढे टर्नओव्हर असेल तर त्यांना जीएसटी रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे आणि जीएसटी फायलिंग तिथून सुरुवात होते. कंपनीसाठी, वैयक्तिकसाठी, तुमच्या प्रोप्रायटर फर्मसाठी देखील तुम्हाला हे करावं लागणार आहे. कारण की जीएसटी साठी असं काही नाही की कंपनी रजिस्ट्रेशनच असावं, वैयक्तिकसाठी देखील ते तुम्हाला करावं लागणार. शॉप ऍक्ट हे बऱ्यापैकी सर्वांकडे आहे, कारण उद्योग त्याशिवाय दुकानात आपण ते लावलेच असते. शॉप ऍक्ट लायसन्स सगळ्यांकडे आहे आणि ते काढावं लागतं, कारण ज्या जागेवरती आपण आपलं दुकान किंवा फॅक्टरी जिथं जिथं आपण ओपन करतोय त्या ठिकाणानुसार ते शॉप ऍक्ट करावं लागतं. जर समजा एका शहरामध्ये 2 ठिकाणी तुम्ही बिझनेस करत असतात तर 2 ठिकाणी शॉप ऍक्ट असतात. एका शहरात पण जागा बदलली की शॉप ऍक्ट बदलतं. उद्यम रजिस्ट्रेशन, उद्योग आधार बऱ्यापैकी म्हणतात याला, तर त्या पद्धतीने आहे. तर उद्योग आधारची कंडिशन अशी आहे की तुम्हाला जर गव्हर्नमेंट सबसिडीज आणि क्रेडिट जर घ्यायचं असेल, एमएसएमई आहे असं, मायक्रो स्मॉल एंटरप्रिनर्स, तर त्याच्यामध्ये आपल्याला हे उद्यम आधार हे कंपल्सरी आहे. एका उद्यम आधारावरती तुम्ही साधारणतः मला वाटतं 8 ते 10 फर्मचं किंवा 10 ठिकाणचं रजिस्ट्रेशन करू शकता. इंडस्ट्री स्पेसिफिक असे लायसन्स आहेत काही, जसं की फूड लायसन. जर समजा फूड शॉप असेल तर फूड लायसन, जर इम्पोर्ट एक्सपोर्ट असेल तर आयएससीचा कोड. जर समजा आपल्याकडे प्रोफेशनल टॅक्स हा प्रोफेशनल लोकांना बसतो, इंजिनियर, वकील, डॉक्टर. त्याच्यानंतर त्या पद्धतीचं जर समजा सीए त्या पद्धतीची जर सर्व्हिस असेल प्रोफेशनल तर पीटी गरजेचं आहे, प्रोफेशनल टॅक्स. ऑनगोईंग मॅनेजमेंट अँड अॅन्युअल कंप्लायन्सेस हे वार्षिक कंप्लायन्सेस गरजेचे आहेत. मॅनेजमेंट जे आहे एखाद्या कंपनीचं, तर त्यांचं कसं आहे की वर्षामध्ये साधारणतः 4 मीटिंग गरजेचे आहेत, म्हणजे क्वार्टरली 3 महिन्याच्या आत एक मीटिंग व्हावी. 2 मीटिंग मधलं अंतर 120 दिवसापेक्षा जास्त नाही पाहिजे, म्हणजे 4 महिने. की एका वर्षामध्ये सलग 4 दिवस मीटिंग करू, 4 मीटिंग झाले असं नाही. 3 महिन्यात एक मीटिंग पाहिजे, जास्तीत जास्त 4 महिन्याच्या आत एक मीटिंग पाहिजे. 120 दिवसाच्या वरती ते जाता येत नाही. अॅन्युअल जनरल मीटिंग जी आहे ही वर्षातून एकदाच होते. आता यामध्ये आपण बऱ्याच वेळा पाहतो काही वर्तमानपत्रामध्ये जाहिरात येतात, बँकांची अॅन्युअल मीटिंग असते, डिस्ट्रिक्ट बँकांची वगैरे असते, ते डायरेक्ट पेपरला छापतात. तर ती जी प्रोसेस आहे पेपरला ऍडव्हर्टाईज देण्याची, सभासदांना बोलवायची, ही लिगल फॉर्मॅलिटीमध्ये येते की आम्ही त्यासाठी सर्वांना निमंत्रण दिलेलं आहे वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी. अॅन्युअल फायलिंग, एमसीए म्हणजे जे आपण रजिस्टर केलेल्या कंपन्या आहेत त्यासाठी. एओसी 4 हे फायनान्शियल स्टेटमेंट असतं, ही इयर एंडला असतं. मार्च एंड झालंय तुमचं तर एप्रिलमध्ये हे तयार करता येतो. बऱ्याचशा कंपन्या हे मार्च एंड पर्यंत रेडी करतात, एप्रिल 1 पासून तर रिलीज पण करतात. फायनान्शियल कंपन्या, उदाहरणार्थ आपल्याकडे बँकेला सुट्टी असते, तुम्ही जर पाहिलं तर 31 तारखेला सुट्टी करतात ते, आणि 1 तारखेला सुट्टी असते त्यांच्या, 31 मार्च आणि 1 एप्रिलला सुट्टी असते. बँक चालू असते पण
पण आपले व्यवहार बंद असतात. त्याचं कारण असं आहे की एओसी 4 हे फायलिंग त्यांचे स्टेटमेंट रेडी करतात, कारण ती फायनान्सिंग संस्था आहेत, त्यांना हे ऑडिट पुढे ढकलून चालत नाही, कारण त्यांचं फायनल इयर संपलेलं असतंय. आपण हे पुढे ढकलू शकतो, आपल्या 1 महिन्यावर आपल्याला कालावधी मिळतो. MGT 7 हे फायलिंग अॅन्युअल रिटर्न्स असतात. तर हे अॅन्युअल रिटर्न्स जे आहेत या प्रकारचं आपण ज्यावेळेस पाहतो, हे 6 कॉम्प्लायन्सेस जे आहेत तर हे प्रत्येक कंपनीसाठी गरजेचे आहेत वार्षिक, आणि हे याच्या डेडलाईन चालू असतात. याच्यामध्ये पेनल्टी पण लागते, कारण की डायरेक्टली आपल्याकडे मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेशन अफेअर्सच लक्ष असतं त्या अकाउंटवरती की कुणाचं काय चाललंय. हे स्टॅट्युटरी जे ऑडिट आहे, मॅन्डेटरी अॅन्युअल ऑडिट ऑफ अकाउंट रिगार्डिंग ऑफ टर्नओव्हर, की टर्नओव्हर किती आहे हे तुमचं ऑडिट झालंच पाहिजे. ते ऑडिट जर नाही झालं तर लिगली कॉम्प्लायन्सेस पूर्ण नाहीत, मग तुम्हाला लोन मिळत नाही, ग्रँट मिळत नाही. जर तुमचं टर्नओव्हर मागच्या वर्षीचं चांगलं असेल तर पुढच्या वर्षी बँक तुम्हाला सीसी देते, जीएसटी देते, इन्कम टॅक्स रिटर्न देते. या गोष्टी पूर्ण पाहिजेत. म्हणजे हे जर पूर्ण असेल तर आपलं क्रेडिट चांगलं राहतं आणि आपल्याला पाहिजे तसा पैसा बँकेकडून मिळतो. लेबर अँड एन्व्हायरमेंटल कंप्लायन्सेस. आता यामध्ये असं आहे की आपल्याकडे ज्यावेळेस फॅक्टरी आहे, फॅक्टरीमध्ये प्रोप्रायटरशिप असताना देखील हे सर्वांसाठी आहे कंप्लायन्सेस मध्ये. तर यामध्ये काय होतं की आपल्याकडे एम्प्लॉईज आहेत किंवा फिजिकल ऑपरेशन्स आहेत की जिथं माणसं स्वतः काम करतात, तर त्या जागेवरची कंडिशन EPF आणि ESI हे मॅन्डेटरी आहे, ते करावंच लागणार. हेड काउंट असतो की आपल्याकडे लेबर किती कामाला आहेत, किती माणसं आहेत, तर त्या पद्धतीने एक्सीड 20 जर असतील, म्हणजे 20 लोकांपेक्षा जास्त जर लोक असतील तर PF लागतो, 20 लोकांपेक्षा जास्त जर तुमच्याकडे वर्कर्स असतील तर PF लागणार, आणि जर समजा 10 ते 20 असतील तर ESI लागेल. तर यामध्ये महत्वाचा पार्ट काय करायचं की ज्यावेळेस तुमच्याकडे शॉप तयार होत आहे, यातनं वाचण्याचा पर्याय सांगतो. 1 ते 9 लोक दाखवायची, फॅमिलीतली 3 माणसं दाखवायची. मी बऱ्याच वेळा बऱ्याच लोकांचं शॉप पाहिलं, त्यावरती एकच माणूस असतो आणि त्यांच्याकडे 5-6 माणसं काम करतात, आणि तो जो शॉप काढणारा आहे त्याला हे माहित नसतं की आपण काय भरतोय. त्याला फक्त प्रिंट आली का तेवढं माहित असतं की हा हे शॉपॅकला 500 रुपये घ्यायचे जावा, पण त्याच्यावरती एकच माणूस आहे. आणि ऑडिटला जर समजा हे यांनी लेबर इन्स्पेक्टरने जर समजा कधी ऑडिट टाकलं, कारण शहरात आहे हे पॉसिबल होऊ शकतं, तर तुमच्याकडे 5-6 माणसं निघाले, तुमच्याकडे कुठे एकच आहे. 9 पर्यंत तुम्हाला ह्या कंप्लायन्सेस नाहीत, पण 9 पर्यंत टाकायला काय हरकत आहे, टाकून ठेवा, माणसं नसू द्या. मिनिमम वेजेस ऍक्ट आहे आपल्याकडे की लेबरला तुम्ही जी देणारी जी पेमेंट आहे हे मिनिमम वेजेस पेक्षा कमी नाही पाहिजे. उदाहरणार्थ असं आहे की आता जर समजा मिनिमम वेजेस हे 300 रुपये असेल अनस्किल लेबरला आणि 400 रुपये असेल हा स्किल लेबरला, तर तुम्ही त्याच्यापेक्षा कमी पेमेंट त्यांना देऊ शकत नाही. आणि जर त्यापेक्षा कमी पेमेंट देताल तर मग पेनल्टी लागते, किंवा ते लेबर इन्स्पेक्टर ह्या सगळ्या गोष्टी चेक करतात, हे येतं. आणि मिनिमम वेजेस ऍक्टच्या अंतर्गत जर समजा प्रकरण अडकलं तर ते कोर्टापर्यंत जातं. लेबर कोर्ट स्वारगेटला आहे, तिथे ह्या केसेस बऱ्याचशा चालू असतात. 4था पार्ट पोल्युशन कंट्रोल. पोल्युशन कंट्रोल हा जो पार्ट आहे हा प्रत्येक मेटल इंडस्ट्रीसाठी आहे, इथं बऱ्याचशा मेटल इंडस्ट्री आहेत. त्यानंतर पोल्ट्रीसाठी आहे. ज्यावेळेस तुमच्याकडे 5000 पेक्षा जास्त पक्षी असतील पोल्ट्रीचे, आणि तुम्ही जर समजा शहरापासून किंवा तुमच्या वस्तीपासून 500 मीटरच्या आत असताल तर तुम्हाला पोल्युशन कंट्रोलचं सर्टिफिकेट असणं कंपल्सरी आहे. मेटल असो, स्टोन असो, किंवा ज्या ह्याच्यामध्ये ग्लोअर किंवा बॉयलर यूज केले जातात, तर त्या प्रत्येक इंडस्ट्रीसाठी हे गरजेचं आहे पोल्युशन कंट्रोल, तर ते काढून घ्या. समरी आणि कन्क्लुजन. Compliances is not a one-time event. It's an a continue process. हे काय एकदा करण्याचं काम नाही, हे कंटिन्यू चालू राहणार आहे आणि त्या उद्योगासाठी ते गरजेचं आहे. अर्ली स्टेज कंप्लायन्सेस बिल्ड इन्व्हेस्टर ट्रस्ट आणि प्रिव्हेंट हेवी पेनल्टीज अँड लिगल लिटिगेशन्स.
तुम्ही जर व्यवस्थित वेळेवरती जर समजा हे कम्प्लायन्सेस पूर्ण केले तर ते तुमचं क्रेडिट आहे. इन्व्हेस्टरला तुमच्यावरती विश्वास बसतो की तुम्ही बाबा व्यवस्थित सगळं फायलिंग करताय, व्यवस्थित दाखवताय, व्यवस्थित ऑडिट आहे तुमचं, मग ते तुमच्या ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायला तयार होतात. इन्व्हेस्टरमध्ये फायनान्स आलं, बँक आली किंवा FDI आलं, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, तर ते देखील येऊ शकतं. पण हे कधी येतं, तुमचे डॉक्युमेंट्स पूर्ण असतील वेळेवरती, वेळेच्या आधी. तर वेळेच्या नंतर जर तुम्ही गेलात तर पॅनल्टी चालू होते आणि पॅनल्टीज ह्याच्यावर दिसतात. लिटिगेशन म्हणजे डायरेक्टली केसेस, लिगल लिटिगेशन म्हणजे डायरेक्टली केसेस, की एखादे फायलिंग केलं नाही व्यवस्थित किंवा ते चुकवलं, टॅक्स चुकवला, तर या सगळ्या गोष्टी. की टिप्स: लिव्हरेज द स्टार्टअप इंडिया स्कीम फॉर टॅक्स हॉलिडेज अँड इलेक्शनल कम्प्लायन्सेस रूल्स फॉर द फर्स्ट फ्यू इयर्स. जर समजा स्टार्टअप इंडियाच्या अंतर्गत रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर पहिल्या काही वर्षांसाठी तुम्हाला टॅक्स बेनिफिट मिळत आहे. इन्कम टॅक्स भरायची गरज लागणार नाही, पण फायलिंग करणं कंपल्सरी. चल, बेस्ट ऑफ लक फॉर युअर इनकॉर्पोरेशन जर्नी. डन. काय याच्यामध्ये कोणाला काही प्रश्न? बोला की. आपण शॉपॅक बनवलं किंवा शॉपॅकमध्ये आपण 4 माणसं लागतो. ओके. तर त्याचा आपल्याला काय रेकॉर्ड वगैरे मेंटेन लागतं का, की 4 माणसाचं आपण पेमेंट कधी केलं किंवा एक त्यांची प्रेझेंटी ॲबसेंटी किंवा तसं काय डाटा? काय होतं हे बघा, प्रश्न काय आहे, 9 लोकांपर्यंत म्हणजे 10च्या वरती हे आहे. आपण जेवढं रेकॉर्ड चांगलं करू तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी, तेवढा तुम्हाला स्वतःला हिशोब लागणार आहे. बाहेरचा जो व्यक्ती आहे, जो इन्व्हेस्टर आहे, तो तुमच्यावर तेवढी ट्रस्ट ठेवणार आहे. तुम्ही 4 माणसं कामाला ठेवा, एक रजिस्टर मेंटेन करा तुमच्या डेअरीचं, ठीक आहे. त्यामध्ये त्यांचं हजेरी लिहा, त्यांना देणारं पेमेंट लिहा, ह्या सगळ्या गोष्टी करा. याच्याने काय होतं, हे तुम्हाला रेकॉर्ड दाखवता येतं. कधी? तुमच्या इयरली कम्प्लायन्सेस. इयरली तुम्ही स्वतःचं हे तर करणार आहात, इन्कम टॅक्स रिटर्न भरणार आहात, मग त्यावेळेस ह्याचा फायदा होतो तुम्हाला. किती 4 माणसं दाखवता येतात. दुसरी गोष्ट, तो जो खर्च आहे हा तुमच्या इन्कम टॅक्समधनं वजा होतो. कसा वजा होतो, की त्या 4 लोकांचं तुम्हाला रेकॉर्ड दाखवता येतं ना, की मी ह्या 4 लोकांना एवढा पगार दिला. आता उदाहरण असं आहे की तुम्हाला इयरली 10 लाखाचं प्रॉफिट झालं, ठीक आहे, आणि तुम्ही काय केलं की त्यातलं 4 लाख रुपये हे सॅलरी दिली. ओके, तर 4 लाख त्यातलं वजा झालं, मग तुमचा निवड रक्कम किती? 6 लाख. तुम्ही टॅक्सला वाचलात ना डायरेक्टली, आणि रेकॉर्ड तयार झालं. महत्त्वाचं पार्ट. तर हे जपणं हे कधीही चांगलं, पुढच्या भविष्यासाठी गोष्टींसाठी खूप चांगलं. गरज तर आहे किंवा नाही हा भाग वेगळा, पण डेव्हलप व्हायचं आहे तर रेकॉर्ड करावं लागेल. असं. गोमास्ता म्हणजे शॉप ऍक्ट. नाही नाही नाही, शॉप ऍक्ट हा तुमच्या त्या प्लेसचं प्रूफ आहे. कसं आहे की ESI आणि PF हा जो पार्ट आहे तो टॅक्स आहे. तुम्हाला तो टॅक्स पे करायचा आहे गव्हर्नमेंटला, आणि त्याच्या अगेन्स्ट कसं होतं, आता ESI जर पाहिला आपण, तो जो टॅक्स आहे तर त्या एम्प्लॉईसाठी असणारी तुमची सिक्युरिटी आहे किंवा तुम्ही त्याचं कॉन्ट्रीब्युशन आहे गव्हर्नमेंटला देता येते, असं आहे. आणि त्याच्या अगेन्स्ट त्या माणसाचं भविष्य सिक्युअर होत आहे ना, भविष्य निर्वाह निधीच आहे तो, असा भाग आहे. दहा लोकांमध्ये जर समजा फॅमिलीचे तुमचे 2 माणसं असतील, 4 असतील, तर त्याचं काउंटिंग लेबरमध्ये येत नाही, ते ओनरमध्ये येतात. की तुमच्या व्यतिरिक्त किती माणसं त्यामध्ये आहेत ते दिसलं पाहिजे. त्यामुळे तसा रकाना आहे, दुसऱ्या सेकंड पेजवरती असतं त्याचं, की कोण आहे, त्यांच्यासोबत रिलेशन काय आहे आणि किती लोक आहेत, हे सगळं दाखवता येतं. हा माझा नंबर आहे. तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी किंवा इन फ्युचर कधी काही गरज लागली ॲज ऑन कन्सल्टंट
तुम्हाला संपर्क करा. लिगल फॉर्मॅलिटीजमध्ये काही जर प्रश्न असतील ते विचारू शकता तुम्ही.